morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलो 24 hours ड्यूटी करून. आज मला सुट्टी आहे फायनली. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर, अँड येस, लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट and live, laugh and love. Good morning. Good morning. So रचनाचं मॉर्निंग रुटीन चालू झालं आहे. किचन मधून जेवणाची तयारी. नाश्ता अजून तिचा झाला नाहीये. झाला? वाजले आहे 11:15, पण आमचा नाश्ता नाही झालाय. नाश्ता नाही झाला म्हणून अजून मेडिसिन्स नाही घेतलेत, आणि मेडिसिन्स नाही घेतले तर असे अर्धवट ट्रीटमेंट झाल्यावर माणूस कसा बरं होणार. तिला पुश करायला लागतं. काल पण हॉस्पिटलमधून कंटिन्यूस तिला 2 वेळा मेसेज केला ना, मेडिसिन्स घेतले तरी आय एम शुअर तिने मेडिसिन नसेल घेतली. 100% मी सांगतो तिच्या चेहऱ्यावरून. मी घेतलं एकदा मेडिसिन्स घेतलं तरच तुला बरं वाटणार. एकदाच घेतलं आणि बरी झाली ना. मग ते अर्धवट ट्रीटमेंट घेतल्यावर मग तू पूर्ण बरी नाही होणार. मग परत ते रिलॅप्स होणार, रिबाउंड होणार सगळं. सो बेटर टू टेक कम्प्लीट कोर्स, आणि मग तसं बाकीच्या कामात व्यवस्थित तू तुझा 100% देऊ शकते. सो मेडिसिन्स घे आधी, काहीतरी खा, मेडिसिन्स घे. मी जाऊन येतो. चाललो आहे, काहीतरी काम आहे माझं, आणि मी चाललो आई बरं. रचना तोपर्यंत जेवण करून रेडी होईल, नाहीसा येईल थोड्या वेळात, आणि पुढे काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात. हे तो वाजले आहेत 12:15. नाहीसा येण्याचा आता टाईम होईल. फटाफट जेवणाला लागते. आणि त्याचबरोबर तुम्हाला मला एक प्रोडक्ट दाखवायचा आहे जो मी नुकताच घेतला आहे. तुम्हाला माहितीच असेल, माझ्याकडे जास्त करून आता जी भांडी आहे ती इंडस व्हॅलीची आहेत. एक कुकर मी ऑलरेडी घेतलेलं जो अमेझिंग चालतं आहे. कढई आहे, मग बिर्याणीचं पॉट आहे, सगळं काही एकदम छान आणि इवन हेवीसुद्धा आहेत त्यांचे प्रोडक्ट्स, म्हणून मस्त वाटतं त्यांच्यात कुक करायला. सो मला ना आता उभा कुकर हवा होता, जो माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण तो ब्लॅक कलरचा आहे. सो तुम्हाला काढून टाकायचा आहे. मला स्टीलचा हवा होता. सो फायनली मी तो घेतलेला आहे. तो कुकर आहे हा, जो रॅपिड कुक ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा आहे, इंडस व्हॅलीचा. आणि द बेस्ट पार्ट म्हणजे ह्याला 3 कोटिंगमध्ये बनवलं गेलं आहे. म्हणजे स्टेनलेस स्टीलमध्ये ॲल्युमिनियम आणि मग परत स्टेनलेस स्टील. आणि तुम्ही बघू शकता इनर लीडचं मी यावेळेस घेतलं आहे, कारण मला असं लीडवालं कधीपासून घ्यायचं होतं. ह्याच्या आधीसुद्धा एक होता माझ्याकडे. ह्याला आपण असं क्लोज करू शकतो. खूप लोकांना हे क्लोज करता येत नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला त्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि मग इकडे ते लॉक करायचं आहे. हा कुकर जो आहे हा इंडक्शनवर सुद्धा चालतो. सो तुम्ही नक्कीच घ्या. मी खूप दिवसांपासून यूज करते, मला पर्सनली खूप आवडलं आहे. इवन हेवीसुद्धा आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. अँड यूज माय कुपन कोड टू गेट एक्स्ट्रा 12% ऑफ. म्हणजे तुम्ही जे पण प्रोडक्ट घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा 12% ऑफ मिळेल. आता तुम्ही स्क्रीनवरती तो कुपन कोड बघत असेल, प्लस खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आणि छान आहे. मला इंडस व्हॅलीचे सगळे काही भांडे आवडलेत. खूप लोकांना मला विचारलेलं की कढई कशी आहे. सो कढई पण खूपच छान आहे. अजिबात खाली वगैरे लागत नाही. एकदम व्यवस्थित कुक होतं त्याच्यात. आणखी तुम्ही त्यांच्या एकदा साईटवरती जाऊन व्हिजिट करा तर तुम्हाला आयडिया येईल की कोणते कोणते त्यांच्याकडे आहेत युटेन्सिल्स. आणि जर तुम्हाला तुमचं किचन अपग्रेड करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. सो आज मी जेवायला बनवते. इकडे मी वरण बनवायला घेतलं आहे. सो ह्यात मी चणा डाळ, मुगाची डाळ आणि तूर डाळ तिन्ही मिक्स केले. पाण्यात ठेवून गेली मी, आणि पाहुणे आलेले. सो तोपर्यंत मस्त ती भिजलेली आहे. आता तरी अजून थोडं 5 मिनटं ठेवते. इकडे शेंगा आहेत ज्या मला उकडायच्या आहेत आईने दिलेल्या. आणि इथे हे मी फटाफट निवडते. नाहीसासुद्धा आली. हा जो कुकर आहे हा 3 लिटरचा आहे. सो ते मी तुम्हाला सांगायलाच विसरली की 3 लिटरचं कुकर आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपलं जे जेवण आहे ते ह्यात होऊ शकतं. सो हे आहे गवार, त्याच्यानंतर फोडणीचं वरण, भात, बटाट्याची भाजी आणि चपाती. आणि ह्यात हा सुद्धा माझा इंडस व्हॅलीचाच कुकर आहे. आणि ह्यात मी शेंगा उकडत ठेवले. आले माझी सोनू, कशी आहे?
बाबांना विसरली तू? बाबांना विसरली तू? माझी क्यूटी क्यूटी बेबी, गोंडू गोंडू बाबू. असं म्हणते बाबांनी किस केलं मला गुदी गुदी होत. चल ऊन भरपूर आहे ना, सो आई घेऊन आली आहे स्वीटीला जबरदस्ती जेवायला. कारण today we have to go out. तुला हे पाहिजे का? Today we have to go out. So स्वीटी आणि आईला मी घेऊन जाणार आहे खास डिनर डेट. मला घरी जायला आउटफिट चेंज करायला. अब आतू आली, आता आतू आली आहे. आईची जागा फिक्स. Thank you very much for the yummy. आतूला जेवू दे मग. नक्की जायचंय मग मी घरी जाऊन चेंज करते. सकाळपासून मस्त बाहेर कामं, आता वेळ मिळाला जेवायला. वाजले 3:30. बापा आयसाची वेगळी स्टोरी. मग कसं एवढं सांगेल पाणी. सो येस, वाजले आहेत आता संध्याकाळचे 6:30. आम्ही रेडी झालो आहोत सगळे, आणि रचनाला एक सरप्राईज आहे, त्याच्याचबरोबर आईला आणि स्वीटीला पण सरप्राईज आहे. सो सरप्राईज म्हणजे असं सरप्राईज नाही, त्यांना सांगितलंय मी की आपण सगळे जाऊ डिनर डेटला, आणि आपण सगळे जाऊया मलायका अरोरा खान यांच्या घरी, म्हणजेच स्कारलेट हाऊसला. सो येस, सुपर एक्सायटेड, कारण खूप सारे आयटम्स आम्हाला फूड आयटम्स ट्राय करायचे होते. त्यात आम्हाला एक पनीर ठेचा म्हणून आहे जो खूप ट्राय करायचा आहे, आणि नायसा इज ऑल्सो रेडी. सो लेट्स गो. चल. आरोग्यम धन संपदा सत्यबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमो तुझे दिवा दिवा दीपका कांडी कोंडी मोठिया देवाला पाहून नमस्कार करत बिया बाहेर पायकेश्वी घराते घरच्या संध्याशी नको घरच्या सर्वांना आयुष्य लाभो. भूस्मा तसे गुरुवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्. गॉड ब्लेस यू. सुखी राहा, मस्त राहा. आजीचे पण. आजी कुठं आहे? आई नमस्कार. नमस्कार कर. पाठी जायचं. मेन्यू मध्ये काय काय आहे? पनीर ठेचा आणि बनाना पेरी पेरी काहीतरी. स्वीट डिश मध्ये बनाना नाही, स्वीट डिश नाहीये, स्टार्टर आहे. आणि स्वीट डिश मध्ये त्यांचं ते काहीतरी आहे एक नाव नाही.
स्कारलेट बोलून लिटरली या दोघी येत नव्हत्या, पण यांना जबरदस्ती चला तुम्हाला सरप्राईज आहे, सरप्राईज रेडी झाले चाट खायला. सो स्कारलेटचा प्लॅन होता, पण लास्ट मोमेंट बुकिंग नाही होत, तर मी ऑन द स्पॉट. रिझर्वेशनची गरज आहे. कोणत्याही सेलिब्रिटी रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जाल तिथे रिझर्वेशनची गरज आहे. आणि स्कारलेटला तर आहेच आहे, कारण ते एवढं कंजेस्टेड एरियामध्ये आहे ना. सो दोघी आईंचा लेट्स होप फॉर द बेस्ट. सो मोठा पचका झाला आहे. चलो स्वीटीचा आणि आईचा लेट्स गो. स्वीटी खूप डिसअपॉइंट झाली बिचारी, खूप. आईला तर मी किती फोर्स केला. छोले भटुरे आणि पाणीपुरी खायला. चलो एनिवेज, एकत्र असणं महत्त्वाचं आहे. एकत्र टाइम स्पेंड करणं दॅट इज इम्पॉर्टंट आहे ना स्वीटी. चलो सोनाली बंदे किती क्यूट दिसते ना. एकदा गझल नाईटला जाऊ. सो आता आम्ही आलो मरीनला आणि आज स्कारलेटनी आम्हाला काय काय दिवस दाखवलेत. ओ दादा, ओ मिस्टर ठाकरे, स्कारलेट हाऊसला घेऊन जाणार होतात. कुठे घेऊन आले बघा. आम्ही बघा मस्त मॅट बीट घातले. सगळ्याचं फील देत आहे. बॅचलर्समधनं मस्त आईस्क्रीम सँडविच वगैरे घेतले, कारण इमलीमध्ये आमचं काही पोट नव्हतं भरलं. सो फायनली वी आर हिअर अँड एन्जॉईंग अवर छोटीवाली पिकनिक. कधी कधी अनप्लॅन गोष्टी पण छान असतात ना. बोलते पोलीस येण्याच्या आधी फिनिश कर. स्ट्रॉ घेतलं का? स्ट्रॉ पनीर आणि काय सँडविच. मस्त टाइम स्पेंड केला. आणि कसं वाटतंय आई? आता वर्थ वाटतंय ना? सो फायनली वी आर बॅक होम. वाजले आहेत 1:30 आणि ॲक्च्युली जे प्लॅन केलेलं ते काही झालंच नाही. सो आम्ही नेहमीच म्हणतो की आपण जे प्लॅन करतो ते कधी कधी नाही होत गोष्टी, पण आम्ही फ्लोमध्ये गेलो. थोडंसं डिसअपॉइंट झालो, कारण खूप असं डोक्यात घेऊन गेलेलो की वाव मस्त अमेझिंग प्लेसवर चाललोत वगैरे वगैरे वगैरे.
बट इट्स ओके, स्टील वी एन्जॉयड अ लॉट. एक छोटीशी मिनी पिकनिक आमची झाली, तुम्ही पाहिलंच असेल. आम्ही मस्त इमलीमध्ये खाल्लं. आमचा जो प्लॅन होता की तिथे आम्ही पोट भरून खाऊ, पण नाही आमचं पोट भरलं कारण आम्ही चाट खाल्लं. त्याच्यानंतर मग काय करायचं, ऑलरेडी खूप लेट झालेलं आणि कुठेही मध्ये जर आम्ही हॉल्ट पण घेण्याचा विचार केला असता तरी तिथे पोचेपर्यंत ते सगळं काही बंद झालं असं. सो आम्हाला माहीत होतं की जर आम्ही मरीन साईडला जाऊ तर तिथे फॉर शुअर आम्हाला काही ना काहीतरी ओपन मिळणार आहे आणि बॅचलर्स तो ओपन असतंच. सो आम्ही बॅचलर्सला जे चौपाटीच्या समोर आहे तिथून मस्त सँडविच, पिझ्झा, शेक, आईस्क्रीम हे सगळं घेतलं. मरीनला गेलो, मस्त मॅट टाकली कारण गाडीत मॅट असतेच. मॅट टाकली आणि मस्त बसलो तिथे. मस्त सगळं शीशोरचा आवाज आणि एकदम असं छान प्लेझेंट वाटत होतं. थंडी वाजायला लागली एका पॉइंटला. बट एक मिनी पिकनिक झाली. म्हणजे अनप्लॅन्ड होतं सगळं काही, बट इट्स ओके, ठीक आहे. पचका झाला तरी काय झालं, छान गेला आमचा हा जो पण दिवस आहे तो. मी सांगेल काही गोष्टी आपल्या प्लॅननुसार नाही जात, बट त्या टाइमला डिसअपॉइंट होऊन काहीच फायदा नाही आहे. लाईफ मस्ट गो ऑन. आपण काही ना काहीतरी दुसरं वे आउट सुद्धा काढू शकतो. अँड दिस इज नॉट द एंड. आज नाही तर कधीतरी नेक्स्ट टाइम आम्हाला जायला मिळेल. आणि मला माहीत होतं की तिथे रिझर्वेशनची गरज आहे, बट स्टील आम्हाला असं वाटलं की लेट्स सी, जर आपण आपला लक ट्राय करूया. बट इट्स ओके. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.